नमस्कार, मदर्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण पालक पनीरची भाजी करणार आहोत। पालक आपण जो बाजारातून आणलेला आहे त्याला धूळ माती चिटकलेली असती, त्याच्यामुळे आपण आता गॅसवर कढई ठेवली, त्याच्यामध्ये पाणी ठेवले, ते गरम करून घेतले, त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचे आणि आपण हे पालक आहे ते उकळून घ्यायचे 2 मिनिटं। उकळल्यामुळे काय होतं, मीठ पण असते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे जे जंतू किडे असतात ते निघून जातात सगळे आणि स्वच्छ होतो पालक। आणि आपण आता हे पाण्यात उकळून घेतला आहे, तर आपण आता थंड पाणी घ्यायचं आहे साईडला आणि थंड पाण्यामध्ये हा पालक उकळलेला टाकणार आहोत। याच्यामुळे काय होतं, भाजीला हिरवा रंग छान राहतो आणि डार्क हिरवी छान दिसते भाजी। थंड पाण्यातून काढून घेतला आपण। आता हे मिक्सरमधून ग्रेव्ही करणार आहोत त्याची। तर तुम्ही या ग्रेव्हीमध्ये मिरच्या लसण टाकू शकतात पालक मिक्सरमधून काढताना, जर तुम्हाला टाकायचे असेल तर। मी टाकले नाहीत कारण मला वरतून तिखट टाकायचे, मिरच्या नाही टाकायच्या, त्याच्यामुळे मी आता ग्रेव्ही करून घेतली आहे। आता आपण कढईमध्ये तेल टाकून पनीरचे क्यूब तयार केलेत कापून, ते तळून घेणार आहोत। तर हलकासा लाल रंग येऊस तर आपण हे क्यूब तळायचेत आणि जास्त डार्क होऊ द्यायचा नाही कलर याचा, कारण काय कडक होतात पनीरचे तुकडे, ते नरम सॉफ्ट राहण्यासाठी आपण हलकासा कलर घेणार आहोत लालसर करून। आता हे तळून झाले की आपण भाजी तयार करणार आहोत। तर तुम्ही पनीर जे आणलं बाजारातून, तर ते आणल्या स्वच्छ धुवून घ्यायचं पनीर, कारण त्याला काय चिकटपणा थोडासा असतो त्याच्यात। आणल्या आधी पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुवून घेतल्यानंतरच त्याला कापून तळून घ्यायचं। तर आपलं पनीर हे तळणं झालंय, आता आपण याला भाजी तयार करायला घेणार आहोत। तर कांदा घेतलाय, 2 कांदे घेतलेत बारीक चिरून। आपण आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, जे पनीर तळून घेतलं तेच तेल वापरायचं आपण। त्याच्यामध्ये लवंगा, दालचिनी आणि तेजपत्ता टाकायचा, त्याच्यामुळे खमंगपणा येतो छान। टमाटर टाकलं 1, आता त्याला शिजू द्यायचं चांगलं। 2 मिनटं शिजलं की छान त्याचे तयार होते ग्रेव्ही। आता हे शिजत आलं आपलं। आता याच्यामध्ये आपण जी प्युरी केली आहे पालकची ती टाकायची आणि छान ढवळायचं त्याला। तर अशाच छान छान रेसिपी मी टाकणार आहे माझ्या चॅनलवर। नवीन आलेल्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट पण करा, म्हणजे मला नवीन व्हिडिओ टाकायला उत्साह मिळेल। तर अशीच आपली भाजी ही तयार राहिली, हिला 2 मिनटं असं शिजवायचं आणि नंतर याच्यात आपण जे आपली घरची साय असती तिला थोडंसं फेटून आपण ह्या भाजीमध्ये टाकणार आहोत। तर आता आपण थोडेसे मसाले टाकूया। आधी धण्याची पावडर आहे ती टाकली 1 चमचा, लाल तिखट चवीप्रमाणे, थोडीशी हळद टाकायची किंचितशी, कलर थोडासा छान येतो म्हणून। आणि हे शिजत आलं की आपण आता मलई टाकणार आहोत। तर ही आपली भाजी आता शिजत आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकले आणि अशाच वेगवेगळ्या भाज्या मी टाकणार आहे माझ्या चॅनलवर। तर आपण आता हे तळून घेतलेले जे पनीर आहेत, पनीरचे तुकडे ते टाकलेत। तर याला जास्त वेळ शिजू द्यायचं नाही, उगाच 2 मिनटं शिजू द्यायचं। बघा किती छान दिसायली हिरवीगार भाजी मस्त। तर अशीच भाजी आता शिजत आली ही, तर 2 मिनटं याला झाकून ठेवायचं। तर अर्धवट झाकण ठेवायचं, कारण याची वाफ जाऊ द्यायची नाही तर कलर चेंज होतो भाजीचा, त्याच्यामुळं अर्धवट झाकण ठेवायचं त्याचं। आता साईडनं ही वाफ जाती बघा। आता झाली, याला शिजून झाली भाजी, उकळी आली म्हणजे झाली शिजणं। आता जी फेटलेली साय आपण ती टाकली याच्यामध्ये, तर साईमुळं छान टेस्ट लागते बघा। तुम्ही पण करून। तर साय नसेल तुमच्या घरी तर तुम्ही जी क्रीम आणतात ती सुद्धा टाकू शकतात। मलईमुळं कसं असं मस्त छान चव लागते। तर तयार झाली आपली पालक पनीरची भाजी। तर याला वरतून आपण लसणाची फोडणी घालणार आहोत, कारण आपण हा पालक पनीर लसूणी करणार आहोत। लसूणी पालक पनीर म्हणतात याला। तर आपण वरतून याची फोडणी घालणार आहोत लसणाची, याच्यामुळं खमंग लसणाचा वास येतो। तर तुम्ही करून पहा अशीच भाजी पालक पनीरची। अशाच उत्तम घरगुती रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद कळवा।